सर्वसामान्यांचा बुलंद आवाज. बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कडाव येथील रोशनी रामदास सोनवणे हिला 2024-25 या कालावधीत तीव्र पोटदुखीचा गंभीर आजार पडला होता. अत्यंत गरीब परिस्थिती, घरात कुणीही आधार नसताना ऑपरेशनचा मोठा खर्च करणे अशक्य झाले होते. आई वडील नसलेल्या रोशनीला आजोबा दत्ता काळू कांबळे यांनी लहानपणापासूनच मायेने वाढवले. मात्र आजारपणात आर्थिक अडचणींमुळे उपचार थांबवण्याची भीती निर्माण झाली होती. याच कठीण काळात बाबू शेठ म्हणजेच बाबूदादा घारे हे रोशनीसाठी देवदूत ठरले. आजोबांनी बाबूदादा घारे यांना परिस्थिती सांगताच कांबळे घाबरू नका, मी आहे असे आश्वासन देत त्यांनी कोणताही विचार न करता मदतीचा हात पुढे केला. आपली ॲम्ब्युलन्स गाडी खराब असतानाही बाबू घारे यांनी स्वतःच्या वाहनातून रोशनीला प्रथम सरकारी रुग्णालयात आणि नंतर सिऊड्स येथील सुयश हॉस्पिटल येथे दाखल केले. वेदनेने तडफडणाऱ्या रोशनीवर तातडीने उपचार करून ऑपरेशन करण्यात आले. त्या सर्व उपचारांचा व ऑपरेशनचा संपूर्ण खर्च बाबू घारे यांनी स्वतः उचलला. आज त्यांच्या कृपेने रोशनी पूर्णपणे बरी झाली असून 2025-26 या शैक्षणिक वर्षात ती 12वीचे शिक्षण घेते. मला बाबू मामा यांच्यामुळे दुसरा जन्म मिळाला. त्यांच्या मदतीमुळे मी पुढे खूप शिकणार आहे, अशा शब्दात रोशनी कृतज्ञता व्यक्त करते. आजोबा दत्ता कांबळे म्हणतात, आमच्याकडे काहीच नव्हते, पण बाबूदादा आमच्यासाठी खंबीरपणे उभे राहिले. त्यांचे उपकार आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. ही घटना म्हणजे समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे याचा ठोस पुरावा आहे. बाबू घारे यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच गरिबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होतो. मानवतेचा हात पुढे करणारे बाबू घारे हे खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरते. नमस्कार, माझे नाव रोशनी रामदास सोनवणे. मी कडाव या गावात राहते. माझं 2024-25 या कालावधीमध्ये असं अप्रतिम पोट दुखायचं. तर परिस्थिती गरीब असल्यामुळे पैशांची जमव, ऑपरेशनचा खर्च हा काय घरात होऊ शकला नाही. त्यामुळे इकडे तिकडे न सोय करता बाबू शेठ घारे यांनी माझं ऑपरेशन सुयश हॉस्पिटल या संस्थेमधून आणि त्यांच्यामार्फत ऑपरेशन केलं. बाबू घारे मामा हे माझ्यासाठी देव बनून म्हणून उभे राहिले. मी आजच्या 2025-26 या काळामध्ये 12वी शिकत आहे. मला पुढे खूप काही शिकायचं आहे आणि त्यांच्यामुळे आज मला जिवंत दुसरा जन्म म्हणून भेटला. मी त्यांच्यामुळे आता पुढे खूप शिकणार आहे आणि मला शिक्षणाची मदत पण ते करू शकतो. दत्ता काळू कांबळे, राहणार कडाव. तर ही नात माझी रोशनी रामदास सोनवणे, बारीकपणापासून मी तिला वाढवलेली आहे. तर तिचा आजार असल्यामुळं पैसे पाणी काय माझ्याकडे नव्हते. संबंध माझा दादाशी होता, बाबू घारे. तर बोललो, दादा असं परिस्थिती, माझ्याकडे पैसा नाही, पाणी नाही, कोंडीचा पोट लई दुखतो. तर म्हणतात, कांबळे तुम्ही काही घाबरू नका, तुम्हाला मी मदत करील, कुठं नाही कुठं तरी नेऊ. आणि बोलो बिन आईवडिलाची मुलगी आहे. तर त्यांनी हिला सहकार्य चांगला केला. त्यांनी मी त्यांच्याकडे गेल्यानंतर मला उद्या तुमच्याकडे थोडंसं खरी परिस्थिती, सकाळी पहाटे पोट दुखायला लागला. आणि मी त्यांच्याकडे गेलो, दादा अशी अशी परिस्थिती, काय करायचं म्हणतो, आपली गाडी ॲम्ब्युलन्स आहे तर ती बघा. तर ती गाडी खराब झाली होती. मग त्याने ते नाही होता नाही, मग स्वतःची गाडी घेऊन त्यांनी आले सरकारी हॉस्पिटलमध्ये. तिथं काय फोन केला, गाडी बोलवली. तर सरकारी हॉस्पिटल बोलले का आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला देऊ शकत नाही. म्हटलं नाही, तिथं वांधा नाही. स्वतः अंडरपॅन्टवरती बसले, पोरीला घेतली, मला घेतला आणि सिवूडला घेऊन गेली. म्हणजे कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये पोरगी तर गाडी होताना लोळत होतो ती. मग तिथे गेल्यानंतर ते इन्सोरी हॉस्पिटलमध्ये दिला, मुलीला ह्या ॲडमिट केली. आणि जे काही खर्च होता, रुपयासो 2 रुपयासो त्यांनी केला. आणि मुलगी त्यांच्या कृपेने आज रोजी इथं बसलेली आहे. दादांचे मनापासून आभार आहेत. का तर ही एवढा टाईम आमच्यावरती आलेला होता, तो काय कुणी काय एवढा निपटला नसता. पण त्यांच्यामुळं ज्यावेळेस मी मरण त्यावेळेस दादांचा विषय संपला. पण आज माझ्या शब्द तोंडातून मला जे काही उपकार केलेले आहेत ते मी विसरू शकत नाही.